नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई बायको कॅलेंडर या पुस्तकातील कथा मीच तुमची वैदा, लेखक वपू काळे. अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉम्बचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे ती 4 मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची 65 बिराडं धरून एकूण 260 बिराडं रमाकांत लगाटेच्या बिराडाकडे निघाली. अनेक वर्षात असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं आणि पुढील 10-15 वर्षात घडण्याची शक्यता नव्हती. 4 वर्षांपूर्वी जोशाच्या कुमुदनं मॅट्रिकला नापास झाल्याबद्दल जीव देण्याचा प्रयत्न केला होता. तिनं झोपेच्या 20 गोळ्या खाल्ल्या, पण तिची तीच नंतर घाबरली. फक्त डॉक्टर आले, एक उलटीचं औषध, मामला मिटला, बस. ह्या पलीकडे काहीच घडलं नाही. नो पोलीस, नो जबान्या, नो रिपोर्टर्स, नो ॲम्ब्युलन्स, काहीच नाही. काहीतरी थ्रिलिंग घडणार आहे अशी लोकांना फुकट आशा लावू नये. पुष्कळ दिवसांची इच्छा आज पुरी होणार होती. या मरगळलेल्या चाळीत काहीतरी घडणार होतं. निष्प्राण पडल्याप्रमाणे पडलेल्या ह्या वास्तूला संजीवनीचा स्पर्श घडत होता. वैदा रैमानची मोटार रमाकांत लगाटेला न्यायला येणार होती. केवळ इतकंच नव्हे तर तिच्या बंगल्यावर मोजून 12 तास तो राहणार होता. सगळ्या चाळीत रातोरात रमाकांत पुण्यात्मा ठरला होता. महापुरुषाच्या दर्शनाला रीघ लागावी त्याप्रमाणे सगळे रहिवासी आज सकाळी 5 वाजल्यापासून रमाकांतच्या घरासमोर उभे होते. ह्या आक्रीत मुळातच कसं घडावं? अगदी अकल्पितपणे. 2 दिवसच रमाकांतचा एक मित्र त्याच्याकडे राहायला आला होता. कुठल्या तरी सिनेमा कंपनीत तो मेकअप खात्यात नोकरीला होता. त्याच्या बॅगेत फिल्मी दुनिया म्हणून कसला तरी अंक होता. त्यातल्या एका पानावर काही नट्यांचे नुसतेच होठ, कुणाचे नुसते डोळे, कुणाचं कपाळ असं काही छापलं होतं. खाली लिहिलं होतं, वरील अवयवांच्या छायाचित्रावरून आपले आवडते कलाकार ओळखा. चित्रपट, नट्या आणि रमाकांत एकूण आनंदच होता. अख्खा नटीचा फोटो छापला तरी शर्मिला टॉगर कोणती आणि मीना कुमारी कोणती हे रमाकांत बाप जन्मी ओळखू शकला नसता. मग नुसते होठ, डोळे, कान, मान ह्यावरून काय कपाळ व पत्ता लागणार? पण रमाकांतचा दोस्त ऐकतो काय? मेकअप खात्यातला तो किडा. नट्यांचे नुसते अवयवच परिचयाचे नव्हते तर आकारासहित सगळं पाठ. त्यानं सटासट डोळे, कान, नाक, मान वगैरेच्या मालकीनी ओळखल्या. रमाकांतला ते कुपन भरायला लावलं आणि मुदतीच्या आत ते पोस्टात टाकायलाही लावलं. मध्ये 6 महिने गेले असावेत आणि अचानक 2 दिवसांपूर्वी वैदा रैमानचा फोटो वरतीच छापलेलं पाकिट रमाकांतच्या घरी रजिस्टर पोस्टानं आलं. आजवरच्या आयुष्यात रमाकांतला आलेलं हे पहिलं रजिस्टर. साहजिकच इतर 1-2 बिराडात पोस्टमननं अगदीच चौकशी केली. एक उत्साही पोरगा लगाटेच्या दरवाजापर्यंत पोस्टमनला घर दाखवीत आला. पाकिटावरचा वैदाचा फोटो त्यानं पाहिला आणि चाळीत बातमी पसरवून दिली. वैदा रैमाननं लगाट्यांना पत्र पाठवलं. वैदा रैमानचं पत्र, तेही रजिस्टर. चाळीच्या दुसऱ्या टोकापर्यंत बातमी पोचेपर्यंत साध्या पत्राऐवजी ते प्रेमपत्र असल्याची सुधारित वार्ता काहींनी ऐकली. 3ऱ्या मजल्यावर प्रेमपत्राऐवजी वैदा रैमानकडून अर्धा डझन रुमाल आल्याची कुणकुण होती आणि 4थ्या मजल्यावर पोचतो रुमालाचा चक्क टेरिलिंगचा सूट झाला होता. मग सर्व मंडळी अनुक्रमे प्रेमपत्र, रुमाल आणि सुटाचं कापड पाहण्यासाठी रमाकांतच्या घरी धावली. त्याच रात्री रमाकांतच्या घरी सभा भरली. काही दिवसांपूर्वी रमाकांतनं जे कुपन भरून पाठवलं होतं त्यातली उत्तरं बिनचूक ठरली होती. रमाकांत पहिल्या क्रमांकानं पास झाला होता. वैदा रैमानच्या नव्या सिनेमाचा पास आणि 12 तास तिच्या सानिध्यात तिच्या घरी राहण्याचा चान्स ही 2 बक्षिसं त्याला मिळाली होती. रातोरात भरलेल्या त्या सभेत रमाकांतवर भडीमार झाला. लगाट्या, तू लेका एकही सिनेमा पाहत नाहीस?
मग उत्तरं बिनचूक कशी दिलीस? माझं ऐक तर. अरे मी सांगतो. तुम्ही आम्ही नट्या पडद्यावर पाहतो, हा प्रत्यक्ष बघत असला पाहिजे. अरे पण नुसत्या होटावरून संबंध नटी ओळखायची म्हणजे? मिस्टर, व्यासंग असावा तर असा. जनाब, इसको सिर्फ व्यासंग नहीं कहते, इसको संग कहते हैं. अरे बाबांनो, संग नाही, व्यासंग नाही. ह्या नटांना मी 25 फुटावरून सुद्धा पाहिलेलं नाही. मग प्रत्येक नटी अचूक कशी ओळखलीस? लगाटे ओव्हर टाईमच्या नावाखाली कुठं जात होतात ते आता कबूल करा. त्या क्षणी अर्जुनाच्या शरवर्षावाचा कल्पना रमाकांतला आली. शेवटी शेजारीच राहणाऱ्या एकबोट्यांना त्याची कीव आली. ते पुढे म्हणाले, मंडळी थांबा. लगाट्यांना असं सळो की पळो करू नका. आपण फार मोठा गुन्हा केला आहे असा त्यांचा चेहरा झालाय. आपण सर्वांनी त्यांचा सत्कार करायला हवा, मार्गदर्शन करायला हवं. असा भाग्यवान पुरुष आपल्या चाळीत राहतोय याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. रमाकांत, या क्षणी तुम्हाला काय वाटतंय ते मोकळेपणी सांगा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला तर काहीही सुचत नाही, लगाटे म्हणाले. लगाटे, बेस्ट आयडिया. सांगा. मी तुम्हाला आता 25 रुपये देतो. कशाला? आणि तुमच्याऐवजी लगाटे म्हणून मी जातो. वा, असं कसं? काय बिघडलं? वैदा कुठं तुम्हाला ओळखते? रमाकांत काही बोलणार तो त्याच्या बायकोनं रमानं त्याचा शर्ट ओढला आणि ती रमाकांतच्या कानात पुटपटली, हो म्हणा आणि मिटवून टाका. 25 रुपयाचा चांगला मिल्क कुकर घेता येईल. तेवढ्यात आणखीन एक आवाज आला, रमाकांत, मी 50 रुपये देतो. रमा पुन्हा पुटपुटली, चांगलं ताणून धरा. प्रेशर कुकरसुद्धा घेता येईल. पण रमाकांतनं कुणाचंच न ऐकता सांगितलं, तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. माझ्याऐवजी आणखी कुणाला मी पाठवू शकत नाही. ह्याबद्दल मी दिलगिरी नॉनसेन्स लेका, दिलगिरी कसली व्यक्त करतोस? तुझा तो अधिकारच आहे. कुणीतरी रमाकांतला मॉरल सपोर्ट दिला. रमाकांतचं वारंवार अभिनंदन करीत ती सभा बरखास्त झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे वाघमारे आले. रमाकांत, तू किती वाजता निघणार? सकाळी 6च्या अगोदर. तिची मोटारच येणार आहे. ठीक ठीक. बरं, एक विचारू? विचारा ना. कपडे काय करणार? रमाकांत विचारात पडला. या गोष्टीवर खरं त्यानं तर विचारच केला नव्हता. तो म्हणाला, कपड्यांचा खरं म्हणजे प्रॉब्लेम आहे की नाही? अरे साला, मग काल नाही सांगायचं? मी आज आपण विचारायला आलो, असं कसं? असं कर, माझ्या लग्नातला उलनचा सूट तसाच पडलाय, तो वापर. मला होईल मस्तपैकी. वाघमाऱ्यांनी रमाकांतला खेचीतच आपल्या खोलीत नेलं. पॅन्ट जरा घट्ट होत होती, पण सध्या तशीच फॅशन आहे असं सांगून वाघमाऱ्यांनी रमाकांतचं समाधान केलं. वाघमाऱ्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून रमाकांत सर्द झाला. आभार वगैरे मानायचं कारण नाही. तुम्हाला अशी सुवर्ण संधी मिळाल्यावर आम्ही एवढी मदत करायची नाही म्हणजे काय? फक्त एकच करा, सांगा ना. जरा अर्जंट ड्रायक्लिनिंगला द्या, म्हणजे नव्यासारखं वाटेल. रमाकांतची पाठ वळताच वाघमारे बायकोला म्हणाले, कितीतरी दिवस सूट धुवायचा होता, आयतच काम झालं फुकटात. रमाकांतनं बायकोला सूट लॉन्ड्रीत टाकायला सांगितलं, तेही अर्जंट. रमा मुकाट्यानं हो म्हणाली. संध्याकाळी रमाकांत घरी आला आणि टेबलावर एक वयांचा गट्टा पाहून चकितच झाला. या वया जवळजवळ 300च्या घरात होत्या. हा काय प्रकार आहे? ह्या वया उद्या जाल तेव्हा बरोबर घेऊन जा. कुठं? त्या तुमच्या वैदाकडे. त्या तुमच्या ह्या 2 खास विशेषणात रमाला एकूण त्या प्रकाराबद्दल जे जे काही म्हणायचं होतं ते सगळं रमाकांतला समजून चुकलं. ह्या वयांचं काय करायचं पण? प्रत्येक वहीवर त्या तुमच्या वैदा रैमांची सही हवी आहे. भले दिवसभर तिनं हाच उद्योग करायचा की काय? मग दिवसभर ती काय तुम्हाला
मांडीवर घेऊन बसणार आहे काय? पाहू काय काय तिला जमतंय ते. रमाकांत बायकोला चिडवायचं म्हणून मुद्दाम तसं म्हणाला. रमाकांतचा नंतरचा प्रत्येक क्षण फार फार धावपळीचा गेला. नवीन पायमोजे आणावे लागले. त्याशिवाय रुमालाची जोडी, युडी कोलनची छोटी बाटलीसुद्धा घ्यावी लागली. दाढी गुळगुळीत होण्यासाठी स्टेनलेसचं ब्लेड. इतकंच काय, पण एक कोरा करकरीत गंजी फ्रॉकही. समजा दुपारचं जेवण झाल्यावर फार उकडलं, शर्ट काढण्याची पाळी आली, तर आतला गंजी फ्रॉक तितकाच पांढरा हवा की नको? का आपला नेहमीसारखा पिवळा? नो, नॉट ॲट ऑल. आदल्या दिवशी रात्री पुन्हा एकवार वातावरण बदललं. प्रत्येकजण रमाकांतला शुभेच्छा देऊन गेला. तुमचा उद्याचा रविवार चांगला जावो, असं सगळ्यांनी सांगितलं. कुणीतरी खवचटपणानं म्हणालं, वैदा रहमानचा रविवार चांगला जावो. अग्निहोत्रींनी तर कमालच केली. लगाटे उद्या केव्हा निघणार? त्यांच्या पत्राप्रमाणे कराराप्रमाणे पहाटे 6 वाजण्यापूर्वी त्यांची गाडी न्यायला येणार आहे. सकाळी लवकर उठावं लागणार. अर्थातच. कसे उठणार? म्हणजे काय? गजराचं घड्याळ आहे का घरात? दूधवाला पहाटे 5ला येतो ना? समजा उद्या उशिरा आला तर? रमाकांत विचारात पडला. अग्निहोत्रींनी हातातलं घड्याळ पुढं केलं. मुद्दाम गजराचं घड्याळ माझ्या भावाकडून मागवलं. थँक्यू. आणखीन 5 मिनिटांना लुकतुके आणखीन एक गजराचं घड्याळ घेऊन आले. हे ठेवा. अहो, अग्निहोत्रींनी दिलंय घड्याळ. त्यांचं कसलं घड्याळ? सोन्याचा डब्बा. सकाळी 4ला गजर लावला तर संध्याकाळी 4ला होतो. तेव्हा हे ठेवा. लुकतुक्यानं मन मोडायचं नाही म्हणून रमाकांतनं तेही घड्याळ ठेवून घेतलं. इतक्यात युनिफॉर्म घातलेला एक गृहस्थ रमाकांतच्या दारात उभा. रमाकांत लगाटे हे क्या? हाँ आइए बैठिए. बैठने को टाइम नहीं. मेरा नाम मानिक जी. कल सुबह 5:30 बजे तैयार रहना. गाडी लेकर आता हूँ. एवढं बोलून युनिफॉर्ममधला तो माणूस निघालाच. त्याला व्यवस्थित रस्त्यापर्यंत पोचवून रमाकांत घरी परत येतो तर घरात तोपर्यंत आणखीन 5 गजरांची घड्याळं जमलेली. त्या जमलेल्या अनाहूत घड्याळांनी रमाकांतला रात्रभर झोपूच दिलं नाही. तासातासानं त्यातलं कोणतं तरी एखादं घड्याळ कोकलत होतं आणि इतकं करून 5व्या ठोक्याला एकाचाही गजर झाला नाही. धडपडत रमाकांत उठला तेव्हा 5:10 झाली होती. किलकिल्या डोळ्यांनी त्यानं पाहिलं तर रमा त्याच्या बुटांना पॉलिश करण्यात गर्क झाली होती. रमाकांत अपराधी चेहरा करीत उठला. आपण चाललोत वैदाकडे आणि रमा बुटाला पॉलिश करत आहे. त्याच्या मनाला ते लागलं. मोरीत जातो तर ब्रशवर पेस्ट काढलेली. तोंड धुवून बाहेर येतो तर चहा तयार. पाठोपाठ आंघोळीचं पाणी वाट पाहते. आंघोळ आटपून रमाकांत बाहेर आला. पाहतो तो नवे कपडे. हे काय? हे कपडे कुणाचे? तुमचेच. पॅन्ट एका दिवसात शिवून घेतली. बुशर्ट तो आहे रेडीमेड. आणि वाघमाऱ्यांचा सूट तो मी त्याच दिवशी परत केला. अख्ख्या चाळीत सांगत बसला असता नंतर माझे कपडे घालून गेला म्हणून. रमाकांतनं गंजी फ्रॉकपासून मोजापर्यंत सगळे नवीन कपडे घातले. रमानं पॉलिश करून ठेवलेले बूट घालताना त्याला पुन्हा एकवार चोरट्यासारखं झालं. रमाकडे पाहत त्यानं विचारलं, ह्या कपड्यांसाठी किती खर्च आला? तो प्रश्न आता नाही विचारायचा. ती वैदा रहमान आहे बाबा. वाटेल त्या कपड्यात भेटून द्यायला ती काय रमा आहे? रमाकांत काही बोलणार तो दरवाजावर धक्के आणि हाकांवर हाका येऊ लागल्या. दार उघडलं तर ही गर्दी. रमाकांतला पाहायला. तेवढ्यात किनीकरांचा शरद ओरडला, वैदाची सही आणायची बरं का? अरे हो, विसरलोच. पण रमा विसरली नव्हती. 300 वयांचा गट्टा घेऊन ती मागच उभी होती. ठरलेल्या वेळेला माणिकजी आला. पाटोळ्यांच्या जवळजवळ मोडीत काढलेल्या चाळीसमोर
वैदा रेहमानची भली मोठी इम्पला वळवता वळवता माणिकजीला घाम फुटला. गाडी थांबताच अप टू डेट युनिफॉर्ममधील 2 माणसं खाली उतरली. मुलांनी उत्साहाने त्यांना वर आणलं. एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे त्या दोघांनी रमाकांतला कमरेत वाकून नमस्कार केला. रमानं तत्परतेनं तो वयांचा गठ्ठा त्यापैकी एकाच्या हातात दिला. रमाकांत निघाला तेव्हा अख्खी चाळ गॅलरी जमली होती. वाघमारे मनात जळफळत होते. 2 वर्षांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून स्ट्रेचरवर टाकून आणलं होतं तेव्हा देखील लोकांची एवढी गर्दी केली नव्हती. ठेचात वळण घेऊन इम्पला नजरेआड झाली. वैदाच्या घराचा थाट काय विचारावा. रमाकांतचे डोळे जवळजवळ पांढरे व्हायची वेळ आली होती. रमाकांतच्या पलंगावरच्या गादीपेक्षा इथला गालिचा मऊ होता. फर्निचरच्या पॉलिशमध्ये रमाकांतला आपला चेहरा जितका स्पष्ट दिसला तितका स्पष्ट चेहरा त्याला त्याच्या घरच्या आरशात कधी दिसला नव्हता. त्यानं कोचावर भीत अंग टेकलं तर तो वीतभर खाली गेला. समोरच्या छोट्या ॲक्वेरियममध्ये माशांसाठी जेवढं पाणी होतं तेवढं रमाकांतला एका वेळच्या आंघोळीसाठी मिळत नव्हतं. इथं किती शांत होतं, किती थंड, किती सुखद. छे, माणसं इतक्या सोक्यात नसणं शक्यच नाही. आपण राहतो ते जग हा नक्की स्वर्गच. रमाकांत तिथं मायाजाळ पसरावं तसा बसून राहिला. मध्येच कुणीतरी आत आला आणि वैदा रेहमानच्या फोटोचा अल्बम तिथं ठेवून गेला. त्या अल्बमचं पहिलं पान उलटताच रमाकांत स्वतःशी म्हणाला, वैदा वैदा म्हणतात ती हीच काय? ही तर पहिल्यापासूनच माहीतच आहे. अल्बम मागून अल्बम पाहून रमाकांत कंटाळला. दुसऱ्या कुठल्या तरी पुरुषाच्या बाहुपाशात असलेले तिचे फोटो पाहून किती पाहणार. किती जणांनी आजवर तिला बाहुपाशात घेतलं हे पाहण्यासाठी का आपण इथं आलो. तेवढ्यात झकपक पोशाख केलेला एक गृहस्थ हातात ट्रे घेऊन आला. साब ब्रेकफास्ट. हाँ लेकिन बाई, उनका शूटिंग रात को 2 बजे ख़त्म हुआ. उनको टाइम है. ठीक ठीक. तो गृहस्थ ट्रे घेऊन गेला. त्या आलिशान दिवाणखान्यात रमाकांत एकटा. समोर ट्रे विविध पदार्थांनी भरलेला, सजवलेला. ह्यातलं प्रथम काय खायचं, नंतर काय खायचं, ज्यूस अगोदर प्यायचा की कॉफी, आणि कॉफी पिणार कशी, ती सिंची तयार करून प्यायची. ह्या बाईच्या घरात एवढे नोकर पण संपूर्ण कॉफी करायला एकालाही सवड नसावी. तसेच हे टोस्ट पोल्सन लोण्याचे फ्रीजमध्ये कडक झालेले चौकोनी तुकडे नुसते सटात ठेवले आहेत. देणाऱ्याने दिले म्हणून हे चौकोनी तुकडेच्या तुकडे असे भसाभस खाता येतात काय? हे असलं कडक लोणी नीट लावता पण येत नाही. ह्या आता वैदा रेहमानला मी सांगायचं काय? रमाकांतनं खायला सुरुवात केली आणि समोरचा पडदा हलतोय असा त्याला भास झाला. खाता खाता त्याचा हात थबकला. खात असताना कुणी आपल्याला गुपचूप न्याहाळावं ही कल्पनाच विचित्र होती. रमाकांतनं फक्त कॉफी घेतली, ती तयार करण्याच्या भानगडीत न पडता. प्रथम तो ते चॉकलेटी रंगाचं मिश्रण प्यायला, नंतर कोरं दूध प्यायला आणि वर त्यानं चिमूटभर साखर खाल्ली. 8 वाजता पोर्चमध्ये पुन्हा इम्पला येऊन उभी राहिली. एक गृहस्थ गाडीतून खाली उतरला. त्यानं बिचकत बचकत प्रवेश केला. प्रवेश करतानाच त्यानं रमाकांतला आदरानं कमरेत वाकून नमस्कार केला. रमाकांतनं परती नमस्कार केला. मेमसाब कहाँ है? कोण मेमसाब? वैदाबेन. रमाकांतनं टेचात उत्तर दिलं. रात को 2 बजे उनका शूटिंग ख़त्म हुआ. वो इतने में नहीं आएंगी. ठीक ठीक असं म्हणत तो गृहस्थ रमाकांत शेजारी बसला. 2 तास कोचावर वरच्यावर बसून रमाकांतचे पाय आणि शरीरही अवघडून गेलं. कोच चांगला प्रशस्त असूनही रमाकांत ऐसपैस बसू शकत नव्हता. वैदा रेहमान एकदा भेटणेपर्यंत अंगावरच्या कपड्यांना सुरकुती पडून चालणार नव्हतं. पुन्हा एकवार मधला पडदा हलला आणि ब्रेकफास्टचा ट्रे आला.
तो ट्रे आता त्या नव्या माणसासमोर ठेवण्यात आला. मेमसाब को टाईम है असं सांगून वेटर निघून गेला. त्या नवागतानं सर्व रिवाज माहीत असल्याप्रमाणे सरसकट खायला प्रारंभ केला. आपणही कसं खायला हवं होतं याची कल्पना रमाकांतला आली. खाणं संपल्यावर रमाकांतनं विचारलं, आपका शुभ नाम? मेरा नाम तांबे. तांबे? जी हाँ, मेरा हॉटेल है. ह्या माणसानं सगळं रितसर का खाल्लं याचा रमाकांतला पत्ता लागला. आपण इथं कसे? रमाकांतनं मग शुद्ध मराठीत विचारलं. आपले आवडते कलाकार ओळखा, या स्पर्धेत मी दुसरा आलो. वहीदा रहमानचा मला 10 तास सहवास मिळणार आहे. विश यू बेस्ट लक. का हो? मी पहिल्या क्रमांकाचा विजेता. मला 12 तास सहवास मिळणार होता म्हणजे सकाळी 6 वाजता आलो. 2 तास इथं नुसताच वास करून राहिलोय. 10च्या सुमारास आणखीन एक गृहस्थ आले. यांच्या गळ्यात एक शबनम पिशवी होती. खिशात 4-5 रंगाच्या पेन्सिली, तोंडात सिगरेटचं थोटूक, शबनम बॅगेत बऱ्याचशा वया. हा गृहस्थ आत आला. कुणी बसा म्हणायची वाट न बघता बसला. बाहेरच्या खोलीचं संपूर्ण निरीक्षण करून झाल्यावर तो स्वतःशीच काहीतरी म्हणाला. तेवढ्यात पुन्हा आतून ट्रे आला. तो त्यानं परत आत पाठवला आणि वेटरला म्हणाला, मेरे लिए सिर्फ कोक लाव. कोको कोलाची बाटली येईपर्यंत त्या अवलियानं शबनम बॅगेतून एक वही काढली आणि खोलीतल्या फर्निचरची भराभर स्केचेस काढायला सुरुवात केली. तांब्यांचं कुतूहल चाळवलं गेलं. स्केचेसचं कौतुक करीत त्यांनी विचारलं, आपण? मी बी एकनाथ, चित्रकार आहात. इंटिरियर डेकोरेशनची कामं करतो. वहिदाबाईंनी आपल्याला ऑर्डर दिली वाटतं. छे, मग आपण इथं? मी 3ऱ्या क्रमांकाचा विजेता आहे. टाळी देण्यासाठी हात पुढे करीत आणि दुसऱ्या हाताचा अंगठा आतल्या दरवाजाच्या दिशेने नाचवीत रमाकांतनं विचारलं, म्हणजे बाईचा सहवास करेक्ट, फक्त 8 तास. पण 8 तासात तुम्ही काय करणार? इथं कुणाला एकाला काय करायचंय? अरे वैदाला काय पाहायचंय? दोघं दचकले. अरे भीताय काय? ती मस्त एअर कंडिशनर रूममध्ये झोपली असेल. आपण आल्याचा तिला पत्ताही नसेल. मी फक्त इथलं डेकोरेशन कसं असेल ते पाहायला आलो. एवढी केसेस झाली की मी चाललो. त्याच क्रमानं 12 वाजता एक गृहस्थ, 4था क्रमांकवाले आणि 5वा क्रमांकवाले 2 वाजता आले. पहिल्या 4 क्रमांकांना जेवण मिळालं. कपड्यांची पर्वा न करता रमाकांत आता चक्क आडवा झाला. पण झोपून किती वेळ झोपणार? त्याशिवाय घरी गेल्यावर चाळीतली माणसं सळो की पळो करतील. आणि त्याशिवाय ओ माय गुडनेस, वहीदा रहमानच्या सह्यांसाठी वया आणल्या आहेत. त्याचं काय? जेवण झाल्यावर तो आर्टिस्ट निघाला होता. वशीला लावून सगळ्या खोल्यांची स्केचेस त्यानं पदरात पाडून घेतली होती. तितक्यात एक कल्पना सुचून रमाकांत म्हणाला, माझं एक काम कराल का? तुमचे उपकार होतील. मी जन्मभर विसरणार नाही. बोला. चाळीतल्या मुलांनी वहीदा रहमानच्या ऑटोग्राफसाठी वया दिल्या आहेत. तुम्ही चित्रकार आहात. त्यांच्या सह्यासारखी सही? अहो, पण मी त्यांची सही पाहिली पण नाही. इथं फोटोच्या अल्बमवर सही आहे ना बाईंची. सहीसारखी सही पहा. पोरांची समजूत पटली की झालं. ऑल राईट, लेट अस ट्राय. चित्रकारानं बैठक मारली आणि हा म्हणता वयांचा गट्टा संपवला. 2 वाजता 5वा क्रमांक आला. त्यानं एकूण नूर ओळखला. तो एक छोटासा बातमीदार होता. हे असले प्रकार त्याला नवीन नव्हते. फार घोळ न घालता त्यानं पोतडीतून पत्त्याचा जोड काढला आणि इतरांना खेळण्यासाठी पाचारण केलं. पत्ते हातातही न धरणारा रमाकांत, पण आज इलाजच नव्हता. त्यानं पाडणी वाटली गेली आणि पहिल्याच डावात चमत्कार झाला. रमाकांतला रम्मी लागली. हा चमत्कार मग प्रत्येक डावाला होत गेला. एका पाठोपाठ एक करत रमाकांत जिंकत गेला. 4 तास कसे गेले हे कळलं नाही.
त्याचप्रमाणे खिशात 100ची जमा कशी झाली हेही कळलं नाही. ज्या ज्या क्रमानं एक एक विजेते आले होते त्या त्या क्रमानं त्यांना निरोप देण्यात आला. रमाकांत पहिल्या क्रमांकाचा. त्याला नेण्यासाठी मोटार शेवटी आली. पाटोळ्यांची आखी चाळ स्वागतार्थ उभी होती. वयवर्ष 8 ते 60. माणसं दुतपा उभी होती. पोरांनी गराडा घातला. त्या लाटेतून वाट काढीत वर यायला रमाकांतला 20 मिनिटं लागली. वयांचा गट्टा नोकरानं वर आणला. कमरेत वाकून सलाम केला आणि टाळ्यांच्या गजरात इंपला बाहेर पडली. रमाकांत भोवती पुन्हा गराडा पडला. सयांच्या वया पोरांनी पळवल्या. वैदाची सई 200-250 वेळा आणणारा रमाकांत चाळीचा पद्मविभूषण ठरला. मुलांची वयासकट पांगापांग झाल्यावर मोठ्यांची बैठक बसली. प्रश्नांची फेर झडली. गंभीर चेहऱ्यानं रमाकांत सांगू लागला, अरे सकाळी गेलो तर वैदा पोर्चमध्ये उभी. माझा हात धरून तिनं मला आत नेलं. केवढा तो हॉल. अरे पाटोळ्याच्या इमारतीचा अख्खा 3रा मजला एकत्र केला तरी तो लहान वाटेल. मी तिथं बसणार होतो पण ती म्हणाली, हातपाय धुवून घ्या महाराज. बाथरूमचं वर्णन काय करू, किती करू आणि केव्हा करू. केव्हा करू म्हणजे असं हातपाय धुण्यासाठी मी बाथरूममध्ये आणि पुन्हा टबबाथ घेण्यासाठी तिच्याबरोबर पुन्हा मोरीत गेलो. तुम्ही टबबाथ घेतला? येस. वैदाबरोबर? मग काय तिच्या खानसाम्याबरोबर? मंडळीच्या डोळ्यांची बुबळच बाहेर आली. रमाकांत स्फुरण चढलं. वर्णनाला शब्द कमी पडले. बंगला किती मोठा, गच्ची केवढी प्रचंड, डायनिंग टेबल किती अफाट, सगळंच मोठं, काही कमी नाही. 2 तासांनी मंडळी पांगली. रमानं नुसतं शांत आवाजच विचारलं, जेवणार का? अर्थात. रमाकांत ओरडला. नेहमीच्या पिठलं भातावर रमाकांत आडवा पडून हात मारू लागला. तेव्हा रमा फक्त स्वतःशी हसली. दिवसभराची भूक बोलत होती ही. आवराआवरी झाली. रमाकांत आडवा झाला. दिवा मालवला गेला. रमाकांतच्या कुशीत शिरली. माझ्यावर रागवलीस? थोडी रागवले होते. का? तुम्ही दोघांनी एकत्र आंघोळ केल्याचं समजलं तेव्हा. आता राग गेला? मगाशीच. कसा? तुम्ही फार फार साधे आहात, भोळे आहात. म्हणूनच ही रमा तुमच्यावर जीव टाकते. एवढा. मी काय केलं बुवा त्यात? तुम्हाला कल्पनाशक्तीसुद्धा नाही. थापासुद्धा तारतम्यानं मारता येत नाहीत. कल्पकता तर काडीची नाही, म्हणूनच मला आवडता. पण काय झालं ते सांग ना. वैभव म्हणून खूप संपत्ती म्हणजे काय तर घरातील प्रत्येक गोष्ट चिक्कार मोठी म्हणजेच वैभव. म्हणे हॉल मोठा, डायनिंग टेबल मोठं, बाथरूम मोठी. खरंच सगळं प्रचंड होतं. असेल हो. तोपर्यंत माझाही विश्वास बसत चालला होता. पण तुम्ही जेव्हा म्हणालात, काय म्हणालो? वैदा रहमान म्हणजे तुम्हाला काय किनीकरांची पमी वाटली काय? खरंच आहे ते. अहो म्हणून काय झालं? वैदा झाली म्हणून तिचा हात रुमालसुद्धा 3 फूट बाय 3 फूट असेल का? रमाकांतनं अंधारातसुद्धा जीभ चावली. रमा हसत सुटली. हसू नकोस, दिवा लाव जरा. रमानं दिवा लावला. उशाखालचं पुडकं सोडत रमाकांतनं त्यातून साडी काढली. आज प्रथम पत्ते खेळलो, प्लस झालो. तुझ्यासाठी साडी आणली. आणि आता एक सांग, बुशर्ट आणि पॅन्टसाठी पैसे कुठून आणलेस? रमानं उत्तर दिलं नाही. तिनं पुन्हा दिवा मालवला. रमाकांतच्या कुशीत शिरत ती म्हणाली, रमाकांत बोल लाडक्या. जगात मेनका आहेत, उर्वशी आहे, रंभा आहे. मोहक अप्सरांनी हे जग ओसंडून वाहत आहे. पण रमाकांत शेवटी नवऱ्याच्या पिवळ्या गंजी फॉर्कची पर्वा न करता जी नवऱ्याच्या कुशीत शिरते ना, ती त्याची वैदा रहमान.